मी प्रणिता बोरसे, आपण पाहत आहात जय महाराष्ट्र आणि आता बातमी आहे निवडणुकीच्या निकालांसंदर्भात। राज्यातील 12 जिल्हा परिषद 125 पंचायत समिती निवडणुकांचा आज निकाल लागणार आहे। या निवडणुकीसाठी 7438 उमेदवार हे रिंगणात होते। सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे। तर कोण बाजी मारणार आणि कुणाचं वर्चस्व राहणार याकडे लक्ष लागून आहे। सर्वात जलद आणि अचूक निकाल पाहत रहा फक्त जय महाराष्ट्रवर। तर जय महाराष्ट्र दिवसभरात या निकालांचा आढावा आणि निकाल तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहे। सर्वात जलद आणि अचूक निकाल फक्त जय महाराष्ट्रवर तुम्ही पाहू शकता। तर सकाळी 10 वाजल्यापासून जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या मतमोजणीला सुरुवात होणार आहे। 7 तारखेला मतदारांनी आपला कौल कुणाला दिला हे आज स्पष्ट होणार आहे। तर अनेक महत्त्वाच्या नेत्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीच्या माध्यमातून पणाला लागलेली आहे। सर्वच विभागातील महत्त्वाच्या जिल्हा परिषद पंचायत समित्यांकडे राज्याचं लक्ष लागून आहे। अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या स्थानिक निवडणुका, ज्यामुळे स्थानिक राजकारण ठरत असतं, स्थानिक बळ पक्षांना मिळत असतं। त्यामुळे आता या स्थानिक निवडणुकांवर वर्चस्व कोणाचं असतं, कोणती युती आघाडी सरस ठरते याकडे लक्ष आहे। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत आमच्या प्रतिनिधींकडून। आणि या संदर्भात आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहे। पुण्यातून रोहन कदम, रवी ढोबळे आणि कोकाटे आपल्यासोबत जोडले गेले आहे। त्यांच्याकडून या सर्व अपडेट आपण घेणार आहोत। सर्वप्रथम पुणे जिल्ह्यात जाते रोहन, पुण्यात काय एकूणच या निवडणुकींचा धुरळा होता, काय एकूणच वातावरण होतं आणि आता निकालाची प्रतीक्षा आहे, सर्वांची धाकधूक वाढलेली दिसते। प्रणिता, अगदी बरोबर आहे। अगदी तासाभरापासून या निकालाचे प्राथमिक कल जे आहेत ते हाती येण्यामध्ये आपल्याला सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर खरं कळणार आहे की आपापल्या जिल्ह्यामध्ये कुठल्या पक्षाची ताकद जी आहे ती जास्त आहे। खरं तर आपण पुण्याचं उदाहरण घेतलं तर पुणे जिल्हा हा गेल्या अनेक दशकांपासून पवारांसोबत राहिलेला आहे, राष्ट्रवादीसोबत राहिलेला आहे, परंतु भाजपने देखील आता अनेक नेत्यांची इन्कमिंग करून आपली ताकद जी आहे ती या संपूर्ण जिल्ह्यामध्ये वाढवलेली पाहायला मिळते। भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे यांना पक्षामध्ये घेतलं, इकडे पुरंदरला संजय जगतापांना काँग्रेसचे होते ते त्यांना भाजपने पक्षामध्ये घेतलंय। त्यामुळे भाजप देखील या सगळ्या निवडणुकीमध्ये तर आहेच, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस आहे, काहीशा भागामध्ये शिवसेना आहे, शिंदेची शिवसेना मोठ्या प्रमाणामध्ये पुरंदर तालुका असेल किंवा इतर तालुक्यांमध्ये असेल, जुन्नरमध्ये असेल, कारण का तिथे देखील आमदार त्यांचे आहेत। पुरंदरमध्ये विजय शिवकर यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली पाहायला मिळते, कारण का शिवसेनेकडून काही जागा ज्या आहेत त्या या तालुक्यांमध्ये लढल्या जात आहेत, जिल्ह्याच्या काही तालुक्यांमध्ये लढल्या जातात। त्यातलं पुरंदर ही तालुका अतिशय महत्त्वाचा आहे, अतिशय प्रतिष्ठेची निवडणूक पुरंदरमध्ये शिवतर यांनी केले आहे। थेट सामना राष्ट्रवादीचे नेते दिगंबर दुर्गाड यांच्यासोबत त्यांचा होणार आहे। दिगंबर दुर्गाड जिल्हा बँकेचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी त्यांची मुलगी जी आहे ती या निवडणुकीमध्ये उतरवलेली पाहायला मिळते। तर इकडं भोरला गेलं तर संग्राम थोपटे जे की यापूर्वी काँग्रेसमध्ये होते ते आता भाजपमध्ये गेलेले आहेत, त्यांची पत्नी मैदानात आहे, त्यामुळे त्यांची देखील प्रतिष्ठा जी आहे ती पणाला लागलेली आहे। इंदापूर तालुक्यामध्ये गेलं तर मंत्री दत्तात्रय भरणे जे की कृषी मंत्री आहेत त्यांचा मुलगा उभा आहे। माजी सहकार मंत्री गेले अनेक वर्ष काँग्रेसचं काम केलेले हर्षवर्धन पाटील राष्ट्रवादीमध्ये सध्या आहेत, त्यांचा मुलगा त्या ठिकाणी मुलगी त्यांची हर्षवर्धन पाटलांची मुलगी अंकिता पाटील जी आहे ती निवडणुकीच्या मैदानामध्ये आहे आणि या दोघांनी देखील सामंजस्यपणे या सगळ्या निवडणुका आपापल्या मुलांसाठी सोप्या करून ठेवलेल्या आहेत। भोर असेल, वेल्हा असेल, राजगड असेल, पुरंदर असेल, त्याचबरोबर खेड असेल, जुन्नर असेल, इकडे आंबेगाव असेल, या सगळ्या तालुक्यांमध्ये जी आहे ती अनेकांची प्रतिष्ठा पणाला पाहायला मिळते। दौंड तालुक्यातली देखील निवडणूक जी आहे ती चुरशीची होणार आहे। राहुल कुल असतील किंवा दिवंगत माजी आमदार कृष्णराव जगदाळे यांचे पुत्र वीर धवल असतील, यांची देखील प्रतिष्ठा त्या ठिकाणी पणाला लागलेली आहे। खेडमधून नुकतेच खेडचे भाजपचे जे काही नेते होते ते आता नुकतेच राष्ट्रवादीमध्ये गेले, शरद बुट्टे पाटील त्यांची देखील घरातील व्यक्ती निवडणूक लढवते, तिथे देखील प्रतिष्ठा जी आहे ती त्यांची पणाला लागली। त्यामुळे जे जिल्ह्यातले मोठे मोठे नेते आहेत त्या सगळ्यांची प्रतिष्ठा पणाला लागली। आंबेगावमध्ये विवेक वळसे पाटील आहेत जे की माजी उपाध्यक्ष होते जिल्हा परिषदेचे, त्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली। वळसे पाटलांचं घर जे आहे ते पुणे जिल्ह्यामध्ये आंबेगावमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं प्रस्थ आहे आणि जुन्नर असेल किंवा शिरूरचे माजी आमदार अशोकराव पवार आहेत, त्यांची पत्नी त्या ठिकाणी निवडणूक लढवते आहेत सुजाता पवार। त्यामुळे
त्यांची देखील तिथे प्रतिष्ठा जी आहे ती पणाला लागलेली आहे. त्यामुळे या सगळ्या तालुक्यांचा आढावा जो आहे तो आपण निवडणुकीपूर्वी घेतलेलाच आहे. परंतु आता निवडणुकीनंतर आपापले गड कोण राखणार हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे, औत्सुकतेचं असणार आहे. त्यामुळे प्रत्येकाची धाकधूक वाढलेली पाहायला मिळते. अनेक उमेदवारांना तर कालपासून झोपा लागत नाहीयेत. अनेक जण जे आहेत ते मागील 10-15 दिवस जे निवडणुकीच्या प्रचारामध्ये व्यस्त होते, निवडणुकीच्या प्रचारामध्ये दमलेले होते, त्या सगळ्यांना सुटकेचा निश्वास आज सोडायचा आणि विजयाचा गुलाल आपलाच उडवायचा. या अनुषंगाने ही सगळी निवडणूक ज्या कार्यकर्त्यांनी लढवली, ज्या नेत्यांनी लढवली, त्या सगळ्यांची प्रतिष्ठा जी आहे ती पणाला लागलेली आहे. आणि अगदी काही तासाभरामध्ये या सगळ्याचे प्राथमिक कल जे आहेत ते हाती येतील आणि नेमका आपल्या जिल्ह्यामध्ये कोणाचा बालेकिल्ला, कोणत्या पक्षाचा बालेकिल्ला आहे ते या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीतून आपल्याला पाहायला मिळणार आहे. जी रोहन, तुम्ही असेच माझ्यासोबत जोडलेले राहा. आपल्यासोबत सोलापूरहून आपले प्रतिनिधी रवी ढोबळे हे जोडले गेले आहेत. त्यांच्याकडे जाऊयात, त्यांच्याकडून